मग काय करतेस तू? आपला केदार अजून आला नाहीये वाटतं. ऑफकोर्स, नाहीतर पद्मिनी काकूचा आवाज आला असता ना. एकीकडे त्या केदारची काळजी वाटते आणि दुसरीकडे या निशीची, आणि त्यात आपला युवराज पण आतमध्ये गो. सगळं व्यवस्थित होतं या घरात. त्या कौशिकीचा त्रास होता, पण तो सहन केला असता आपण. हे तारिणी आणि केदार आले आणि सगळ्या घराची वाट लागलीये. आता सगळा दोष त्यांना देऊन सुद्धा कसा चालेल? ती बाई पण सोडत नाही आपल्या युवराजला. मम्मा, आपल्या युवीने खरंच काही केलं असेल का ग? माहित नाही, पण शक्यता नाकारता येत नाही. आता बघ ना, एवढा मोठा गुन्हेगार आपल्या घरात येऊन राहत होता. युवी त्याला आपल्या सगळ्यांपासून लपवून ठेवत होता. त्याने आपल्याला काही सांगितलं सुद्धा नाही. म्हणजे कुठेतरी काहीतरी पाणी नक्की मुरत असणार. मम्मा, मला वेगळ्याच गोष्टीचं टेन्शन येत आहे. कुठल्या? इफ युवीने खरंच काही केलं असेल तर त्याचा ॲडव्हान्टेज तारिणी आणि केदार नक्कीच घेतील. आता युवराजने एवढी माती खाल्ली आहे म्हटल्यावर त्याचा फायदा त्यांना होणारच ना. आणि वहिनीने सुद्धा ना खूप सूट दिली युवराजला. मम्मा, अगं. म्हणून हा दिवस बघावा लागतोय. नाही. आणि मी काय खोटं बोलतेय का? लहानपणीच मुसक्या बांधायला पाहिजे होत्या. हळू बोल. तू जरा थांब ग. आधीच लगाम घातला असताना तर हा दिवस बघावा लागला नसता. मम्मा, अगं असं काय करतेस? युवी येईल परत. अगं कसला येतोय? अगं, असं काय? अगं येईल तो हे वहिनीला वाटतंय, पण मला नाही वाटत. ती बाई पाहिलीयस का तू? कसली चिवट बाई आहे जरा ती. शांत बसशील का तू? मला शांत करून काय होणार आहे? जे आहे ते मी तोंडावर बोलतेय. अगं मग बोल ना माझ्या तोंडावर. ए कोण आहे? शांत बस रे. तुमच्या बापाचं लग्न आहे का रे वाजवत? झाली का झोप मोड? काय वाटेल तेव्हा झोपा काढायला काय बापाचं घर आहे? अरे बापरे, राग आला. येऊ दे, मला काही फरक पडत नाही. मुळात माझ्यासाठी तू काय कोणी खांडेकर वगैरे नाहीच आहेस. या बाकीच्या गुंडांसारखाच एक सामान्य आरोपी आहेस. मऊ गादीवर झोपणाऱ्या युवराज खांडेकरला लाकडी बाकाची सवय लागली हे बघून बरं वाटलं मला. असंही आता आयुष्यभर इथेच राहायचंय म्हटल्यावर सवय तर करूनच घ्यायला लागली. स्वप्न बघणं चांगली गोष्ट आहे मॅडम, पण स्वप्न बघणारा माणूस ना असतो झोपेत. तुम्ही लवकर जागा व्हा, कारण युवराज खांडेकर इथून जाणार आहे, बाहेर निघणार आहे. आणि कोण सोडवणार तुला? कौशिकी खांडेकर का दयानंद खांडेकर? ऍक्च्युली ना माझंच चुकलं. इथे जेलमध्ये ना तुझ्यासाठी एक टीव्ही लावून ठेवायला पाहिजे होता. म्हणजे तुमच्या MNN वर काय चाललंय हे तुला कळलं तरी असतं, नाही का? काय 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 चाललंय MNN वर? आम्ही तुझी फक्त चौकशी करतोय, पण तुझे आणि गुलाबचे संबंध आहेत हे MNN वर जाहीर केलंय त्यांनी. त्यामुळे आता काय तू सुटत नसतोस. गुलाब आणि